हाय फ्रेंड्स, तर आता वाजले दुपारचे 2:50 आणि ताई चालली आता अंधेरीला। माझी ताई अंधेरीला राहते, उद्या तिला जॉबला पण जायचं। आता 2 दिवस सुट्ट्या झाल्या, काल बर्थडेचं ते झालं त्यामुळे जाणार होती, त्यामुळे कॅन्सल झालं। मग इथेच राहिली आणि आज पण सकाळ सकाळी उठून जाऊ शकत नव्हती, त्यामुळे मग आता दुपारी चालले, कारण ती जाऊन पण जॉबला जाऊ शकत नव्हती, उशीर होणार होता इथून। आणि आता चालले। क्लासेस बंद आहेत की चालू आहेत तुमचे? तर आता ताई पण रेडी झाले आणि चालली आता। आता उद्या जॉबला जाणार ना? आता उद्या जॉबला जाणार। कुठे जाते? मी माहीमला जाते जॉबला आणि आता घरी चालले। आता आजच्या दिवस आराम वगैरे करणार आणि उद्या सकाळी जॉबला जाणार। क्लासेस ये पण जाणार आहेत कामाला थोड्या वेळाने। किती वाजता? मला टाइम आहे अजून 3 वाजले ना, 4-5 वाजता निघतील आणि आता ताई चालले। तर आता ताईला सोडायला दादा जाणार आहे। दादा कमी आहे, कुठे गेला? हे काय दादा नुसतं लाजतोय बघा, दादा नुसता लाजतोय बघा, कालच्या व्हिडिओ मध्ये आलात तुम्ही। तर आता दादा जाते ताईला सोडायला आणि ताई चालली आणि पिकू झोपले बघा। इथे पिकू झोपले बघा। आता तिचा टाइमच आहे हा झोपायचा आणि ताई चालली आता उठवू पण शकत नाही, कारण की उठली तर परत झोपणार नाही, त्यामुळे झोपू दे बाळाला। झोपा तुम्ही शांत मस्त झोपा। आणि आता ताई चालले, तर जा बाय बाय। आता परत कधी येणार? ताई बॅग घ्यायला सोडायला बोलते दादाला, तरी ताई वेटर जातो काय सोडायला? नोकर जातो तर आता चालले ताई। आता परत कधी? आता माहिती नाही परत कधी। आता निधीकडे जाता नाही, आता निधीकडे कधीतरी जर गेलो तर। चल बाय। काय विसरलं तर पुन्हा येते। स्कार्फ वगैरे घेतला? गेल्यानंतर तिकीट काढ आणि मग जा। चल बाय। तर आता ताई पण गेली, ताईला जेवण वगैरे करून दिलं, जेवली वगैरे आणि गेली। आता आमचं जेवायचंय, आता मी आणि हे जेवायला बसते। दादा पण जेवला, कारण की तो तिथे सोडायला गेला। गाडी लेट पण येते कधी कधी उशिरा, आणि जर कधी गर्दी असली तर मग ती जाऊ शकत नाही, त्यामुळे मग त्याला पण जेवायला सांगितलं आणि तो पण जेवला। आणि आता आम्ही दोघं जेवायला बसतो। तर चला आता जेवायला बसू मस्त। पिकू पण झोपले, तोपर्यंत जेवण घेतो, नाही तर पिकू आम्हाला काय जेवण मग काय जेवायला देणार नाही। ते चला आणि मग जेवते, भांडे वगैरे घासते, सगळी कामं करते आणि मग निवांत बसते। चला आता जेवण घेऊया। तर ताई आता गेली घरी, पोचली पण ताई, आणि आता वाजलेत 4:45। आता हे पण चाललेत कामाला। इथे पिकू पण उठली आहे, तर चालले पिकू पण। पिकू बाय कर, बाय कर, बाय करके बाय कर, बाय पिका। बाय बाय। व्हेरी गुड, चला बाय बाय। पकडा तिला। ए पिकू इकडे नाही जायचं। तर आता पिकूचे पप्पा कामाला गेले, तसं पिकू लागली रडायला। ए इकडे ते मामा आहे बा नको, बा कामाला गेले। मामा काय? मी तुला नंतर खाली फिरवून आणणार पिकू, तुला मी खालून फिरवून आणणार। ओके ये ना रडायचं। मी आहे ना किचन मध्ये ते काम करायला आले ना, तर पिकू बघा किती भांडी घेऊन बसली बघा, वाटी पुढे करते ना, बोलते ते काय देऊ तिला ना भांड्याने खेळायला खूप आवडतं। वाजतंय
काय देऊ? मम्मम पाहिजे? काय देऊ तुला? काय पाहिजे खायला? ॲपल देऊ? ॲपल देऊ? तर आता आहे ना पिकूला भूक लागली, ती खायला दे बोलत होती म्हणून तिला खायला दिलंय ॲपल. हे बघा बारीक चिरून दिलंय, पण तिला आहे ना चावून खाताच येत नाही ॲपल, म्हणून मी तिला ज्यूस बनवून देते. ती बघा खाली पडलेलं उचलून खाते वाटीतलं. वाटीत नाही खाता येत तिला. खाल्लं? गोड आहे? गोड आहे बाबू? आतमधलं बाहेर काढून टाकायला लागले आता. तिला असं कट करून दिलेलं नाही खाता येत, कोणतंच फ्रूट नाही खाते अजून. तिला सगळ्या फ्रूटची मी प्युरीच करून देते अजूनपर्यंत. कधी खाणार तू तुझ्या दातांनी? हा हा थोडं थोडं खाते खा हा काय. तोपर्यंत उरलेल्या ॲपलची प्युरी बनवते मी. तर आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आम्ही आहे ना डॉक्टरकडे चालले. मी, पिकू आणि दादाला बरं नाही, ताप येतोय आणि सर्दी पण झाली आहे त्याला. तर असं वातावरण जरा चेंज वगैरे होतं ना त्यामुळे, आणि सगळ्यांनाच आता आहे ना सर्दी आणि ताप आहेत सगळ्यांना, सगळीकडे ऐकते कारण सर्दी आणि ताप आहे म्हणून सगळीकडे. आणि पिकूला पण इथे तयारी केली आहे आणि आता आम्ही चाललोय. पिकू कशी बसली बघा पिकू मामाच्या खांद्यावर. तर आता आहे ना आम्ही आलो डॉक्टरकडून. आता रात्रीचे 10:15 झालेत. हे बघा रात्रीचे 10:15 झालेत आणि आम्ही आहे ना आता डॉक्टरकडून आलो. आणि हे पण कामाला गेले होते तर ते पण आलेत आता, म्हणजे ठाण्याला आलेत. फोन केला होता मला. आता येतील 15 मिनिटात घरात आणि मग आम्ही जेवायला वगैरे बसतो. तर आता हे पण आलेत बघा कामावरून आणि पिकूला घेतलीये. बघा कशी फिरते पिकू. पिकूला झोप आले त्यामुळे ते झोपवतात तिला, माझ्याकडे थांबत नाही. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते जागरण गोंधळाचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येईल म्हणून, पण मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही कारण की आम्हाला ना सोमवारी लगेच मुंबईला निघायचं होतं. आम्ही सकाळी 6च्या गाडीने मुंबईला निघालो आणि दुपारी 12पर्यंत आलो होतो मुंबईला. आणि त्याच दिवशी ना संध्याकाळी हे गोव्याला गेले कारण की यांना ना फॉरेनर मॉडेलवर शूटिंग करायचं होतं बॉयवर. तर ते गेले गोव्याला म्हणून आमची गडबड वगैरे झाली. आणि यांना आहे ना क्लायंटने आहे ना पेमेंट वगैरे पण दिलं होतं त्यामुळे मग जावंच लागलं होतं, नाहीतर मग 1-2 दिवस मागे पुढे करता आलं असतं, पण तसं नाही होणार होतं. म्हणून मग आम्हाला घाई गडबड झाली आणि व्हिडिओ टाकायचा राहून गेला. यांनी गोव्याचा व्हिडिओ पण टाकला आहे, तर व्हिडिओ नाही टाकला त्यासाठी सॉरी. आणि काय नाही त्यामुळे सॉरी बोलायचं होतं. सॉरी. चला आजचा ब्लॉग तेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय पिकू. तुला नाही बाय मित्रांनो. बाय.